जगद्गुरु तुकाराम महाराज की, श्री संत सावता महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, श्री संत भगवान बाबा महाराज की, श्री संत सोपान काका महाराज की जय। आपुली आहे धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची पुरी कन्या होती देसाची को, तयाचा हरी को वाटे देवा, तयाचा हरी को वाटे देवा, पुरी कन्या होती देसाची को, पुरी कन्या होती देसाची को। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे कोळी कन्या पुत्र होती देसाची को, कोळी कन्या पुत्र होती देसाची को। तुका मने मज घडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, पार नाही, पुरी कन्या पुत्र होती देसाची को, तयाचा हरी को वाटे देवा, तयाचा हरी को वाटे देवा, वाटे देवा, पुरी कन्या पुत्र होती देसाची को। कुंडलिका वरदारी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दं ईशं आनन्दिवल्लभं, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हृदय आपुले चोखाळुनिया भरी भरी पैसव पावले श्री गुरूंची, श्री संताची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावो सांभाळा उतरी, विश्रांती पावो सांभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, विश्रांती पावो सांभाळा उतरी, विश्रांती पावो सांभाळा उतरी, आपुलिया हिता
आपुलिया हिता गोसे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक तयाचा हरिक वाढे देवा. माऊली महावैष्णव संत सम्राट भगवान विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगद्वंदनी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांना सुपरिचित असणारा नित्य पाठातील हा अभंग आज भगवंत चिंतनासाठी निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे जो आपल्या हितासाठी जागा आहे त्याच्या आई वडिलांना धन्य माता पिता तयाची या धन्यता व्यक्त करणारा हा अभंग आहे. अभंग सर्वांना सुपरिचित आहे, विशेषतः सांगण्याची काही आवश्यकता नाही. आज आपल्या सर्वांच्या प्रेमाखातर आमचे हरिभक्ती परायण रामायणाचार्य गायनाचार्य बंडपंत महाराज ढाकणे यांच्या आग्रहास्तव आमचे मित्र श्री हरिभक्ती परायण सुखदेवजी महाराज यांच्या या आध्यात्मिक फेसबुक पेजवर संत विचारधारा या आध्यात्मिक फेसबुक पेजवर आज चिंतनाचा हा योग आहे. आवाज येतोय ना? संत विचारधारा या आध्यात्मिक पेजवर आज वाङ्मयीन पुष्प संतांच्या चरणावर समर्पित करण्यासाठी आपल्या समोर लाईव्ह आलेलो आहे. चिंतनाचा विषय सर्वांना ज्ञात आहे. धन्य माता पिता तयाची या जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग डोळ्यासमोर ठेवलेला आहे. आज विशेषतः संत शिरोमणी सावता महाराज यांचा समाधी सोहळा आहे, समाधी उत्सव आहे. प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी वेदांत महर्षी आमचे गुरुजी श्री हरिभक्ती परायण शांताराम बुवा गुरुजी अध्यापक वारकरी शिक्षण संस्था यांचे आज योगायोगाने पुण्य स्मरण आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपला मूर्त विषय धन्य माता पिता तयाची या एक ध्यानात घ्या. महाराष्ट्र ही संतांची खाण आहे. मी जास्त विस्तार करणार नाही, याचं कारण आहे थोडासा कार्यक्रमाला माझ्याकडून व्यत्यय आला याचं कारण असं आहे, कारण बाहेर पाऊस प्रारंभ झाल्यामुळे अगदी 5 मिनिटांनी अगोदर त्यामुळे लागलीच निवासामध्ये व्यवस्था करून तुमच्या समोर उपस्थित झालेलो आहे. असो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, खाण आहे. या महाराष्ट्राने आपल्या वारकरी संप्रदायाला अनेक साधू दिली, अनेक साधू, एक साधू नाही, अनेक साधू, हजारो लाखो साधू या भूमीतून जन्माला आलेले, किंबहुना त्यांनी अवतार धारण केलेला आहे. अवतार तुम्हा धराया कारून
उद्धराया जन जड जीव अवतार तुम्हा धराया कारो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. संतांचा अवतार होतो आणि तुमचा आमचा जन्म होत असतो. एक ध्यानात घ्या. ईश्वराचा अवतार होतो. अवतार घेण्याच्या पाठीमागे विविध कारणे, तुम्हाला तिकडे उहापोह करायचं नाही, त्याची मीमांसा करायची नाही. साधू संतांचा अवतार हा केवळ जगत कल्याणासाठी असतो. बरं का? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टभीती परोपकारी, जगत कल्याणासाठी साधूंचा अवतार असतो, संतांचा अवतार असतो. आणि या महाराष्ट्रामध्ये एका साधूचा अवतार झाला नाही. कुटुंबाच्या कुटुंब साधूंनी अवतार धारण केलं. काल ज्यांचा आपण समाधी उत्सव संपन्न केला ते भक्त शिरोमणी संत श्रेष्ठ नामदेवजी महाराज यांचं संपूर्ण कुटुंब संत. काय? यांचं संपूर्ण कुटुंब हे संत. नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. असे यांचं कुटुंब. जनाबाई महाराज असतील, काल 14 महापुरुषांनी श्री क्षेत्र पंढरी भगवंताच्या चरण सानिध्यामध्ये समाधी घेतली. नामदेव महाराजांचं कुटुंब. आषाढ वद्य त्रयोदशी संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा आणि आषाढ वद्य चतुर्थी म्हणजे आजचा दिवस संत शिरोमणी सावता महाराज यांचा समाधी सोहळा. या समाधी सोहळ्याच्या पर्वावर महाराजांच्या चरणी वाघपुष्प समर्पित करायचे. महाराजांचा जन्म भगवान विश्वमौली ज्ञानोबारायांच्या समकालीन. बरं का? ज्ञानोबाराय, मूर्तीनाथ दादा, जगमित्र नागा महाराज, चोखा मेळा ही आदी करून जी सकल संत मंडळी यांच्या समकालीन असणारी संत सावता महाराज. सावता महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे, विशाल आहे. मी बोलल पुढं. 1250 ला आरण या ठिकाणी सावता महाराजांचा अवतार. आरण सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर पासून थोड्याच मैल अंतरावर आरण हे गाव आहे. कधी तुम्ही गेले असाल आणि जरी गेले नसाल तरी एक वेळेस तरी त्या भूमीला नतमस्तक होणं आपलं कर्तव्य आहे. जाऊन आलं पाहिजे. संतांचा जन्म ज्या भूमीमध्ये झाला, ज्या मातीमध्ये झाला, ती माती आपल्या कपाळाला लावली पाहिजे. आरण असेल, देहू असेल, आळंदी असेल, त्र्यंबक असेल, गंगाखेडा असेल, आमची परळी असेल, जगमित्र नागा, हो, त्या भूमीमध्ये आपण गेलं पाहिजे. कारण ही भूमीच अशी आहे महाराज. पवित्र भूमी. भारतभूमी पवित्र म्हटलेले नाथबाबांनी. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. बरं, हा भरतखंड ना भारत देश पवित्र आहे. पवित्रतम आहे. आणि अशा देशामध्ये संतांचा अवतार हे बोलतो प्रमाण आणि पुढे चालतो. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्रते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये, ज्या देशामध्ये
भगवंताचे दास, भगवंताचे भक्त अवतार धारण करतात, ते सर्व पवित्र आहे. तो देशही पवित्र आहे, ते कुळही पवित्र आहे. तो काळही पवित्र आहे. आणि अशा पवित्र असणाऱ्या भक्तांचं आम्ही स्मरण केलं बरं का, अज्ञानी जीवानी, तर आम्हीही पवित्र होतो. तुकोबारांची भाषा आहे, तुकोबाराय म्हणतात पुण्यवंत व्हावे बरं का, घेता सज्जनाची नावे, किंवा पवित्र सोबळी एकतीच भूमंडळी बरं का. या भूमंडळामध्ये ते एक पवित्र आहे. किती पवित्र आहेत हो, पवित्राणाम पवित्र यो हो बरं का. विष्णू सहस्रनाम, मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच बरं का. पवित्रा नाम पवित्र यो हो, पवित्र. सावता महाराजांनी आरण या ठिकाणी अवतार घेतला, जन्म घेतला. एक सर्वसाधारण कुटुंबामध्ये, शेतकरी कुटुंबामध्ये त्यांचा अवतार झाला. माळी समाजामध्ये अवतार धारण केला. माळी समाज अशी एकही जात नाही की त्या जातीमध्ये संतांचा अवतार झाला. चोखोबाराय हो. बुद्ध समाजामध्ये ज्ञानोबाराय, जातीवर जाऊन बरताय, कारण मी त्याच्या अगोदरच विरोधामध्ये परंतु एक लौकिक अर्थाने, एका लौकिक दृष्टीने बोलायचं म्हटलं तर साधू संतांना, महापुरुषांना जात नसते. एक ध्यानात घ्या, काय नसते? जात नसते. अलीकडं वारकरी संप्रदायामध्ये जातीचा एक खूप मोठा पेव फुटलेला आहे. आमच्या जातीचा महाराज, आमच्या जातीचा संत बरं का. अवघड आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांनी कधी जात पाहिली नाही. त्यांना अभिप्रेत असणारी जात एकच, माझी ये जातीचे मज भेटू कोणी, माझी ये जातीचे मज भेटू कोणी बरं का. आवडीची धनी फेडावो या, आवडे जहारी अंतरापासून. महापुरुषांना जी जात अभिप्रेत आहे ती जात ही आहे, माझी ये जातीचे मज भेटू कोणी बरं का. नाहीतरी जात पाहून कीर्तन, प्रवचन, भागवत कथा देणारा समाज, मी बोलेल मूर्ख नाही, नालायकातला नालायक समाज आहे तो. काय घेतलं तुम्ही? जन्मास येऊन वारकरी संप्रदायामध्ये हे शिकले का? जात पाहून कीर्तन का? जात पाहून कालाय तस्मै नमः. मला असंच बोलावं, पण माझा स्थायी स्वभावच असा आहे. अवघड आहे जात. सावता महाराजांचा जन्म माळी समाजामध्ये झाला. त्यांना 2 अपत्य आणि सावता महाराजांची अभंग संहिता थोडकीच आहे परंतु बोलकी आहे. सावता महाराजांचे जे अभंग आहेत ते थोडक्याच आहेत, एक 30, 35 किंवा 40 असतील, परंतु अत्यंत मार्मिक आणि बोलके अभंग आहे. एक ध्यानात घ्या, सावता महाराज असतील, ज्ञानोबारा असतील, तुकोबारा असतील, नामदेव महाराज असतील, जनाबाई महाराज असतील, शांतीब्रह्म नाथ बाबा असतील, यांनी जो परमार्थ केला ना, हो, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण बरं का. त्यांचे पावन तीही लोक, कर्मधर्म त्यांचा झाला नारायण.
दिन रजनी हाची गंगा, गोविंदाची पोवाडी असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. संतांचा हा परमार्थ आहे. परमार्थ प्रपंचामध्ये राहून उत्तम परमार्थ कसा करावा. प्रपंचही उत्तम आणि परमार्थही उत्तम याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावता महाराज आहे. प्रपंचही उत्तम, परमार्थही उत्तम याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शांतीब्रह्म नाथ बाबा आहे. महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये तसं म्हटलं जातंय, दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात. बरं का, दोन्ही डगरीवर हात ठेवला तर घात होत असतो. ज्ञानोबरांनी आपल्या जीवनामध्ये उत्तम परमार्थ केला. आणि उत्तम परमार्थ करून त्या परमार्थामध्ये प्रापंचिक लोकांना सुख आणि शांती ना मोक्ष ज्ञानोबरांनी दिला. जयानी घातली मुक्तीची गवांगी, मिळविली मांदी वैष्णवांची. ही ज्ञानोबरांची भूमिका आहे. जीवनामध्ये सावता महाराजांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थही उत्तम केला आणि प्रपंचही उत्तम केला. सावता महाराजांचा प्रपंच सर्वांना ज्ञात आहे. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा, अरे ज्या वानाना कांद्याला तीन भावनेनं पाहिलं जातं, लसणाला तीन भावनेनं पाहिलं जातं, यांना देखील सावता महाराजांनी भगवंताचं स्वरूप प्राप्त करून दिलं. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. उत्तम शेती, उत्तम मळा, भाजीपाल्याचा मळा उत्तम, हो सावता महाराज. आणि तो मळा महाराज भक्तीचा मळा आहे. कशाचा मळा आहे? भक्तीचा मळा, भक्तीचा. सावता महाराजांनी आपल्या मळ्यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना भगवंत भक्ती करावी. अगदी विरोहामध्ये वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. बरं का, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, हे ज्यांची वाक्य ते म्हणजे सावता महाराज. अशा सावता महाराजांचा अवतार अजून एक बोलल. सावता महाराज ज्या वेळेस आपल्या मळ्यामध्ये आपला प्रपंच आणि परमार्थ हे करत असताना एक दिवस सावता महाराजांकडे भगवान पंढरीश परमात्मा आले. जो परमात्मा घडी मोडी हिळा मात्रे, पाप पुण्य संचिता, भव दुःख पुनवारी, तुझ वाचून चिंता, धर्मगा जागो तुझा, तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीचे गाव, न सांगता सहजा घडी मोडी हेळा मात्रे. हो, शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला कळो, बापर कुमा देवी वरू विठ्ठलू सकळो, कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम, योही सह विश्वर असणारा परमात्मा
एक दिवस धावत पळत श्री संत सावता महाराजांच्या मळ्यामध्ये येतो आणि सावता महाराजांनाच विनंती करतो, हे सावता, अरे मला कुठेतरी लपण्यासाठी जागा हवी, जागा. जो ब्रह्मांड नायक आहे, ब्रह्मांड मालक आहे, ब्रह्मांड चालक आहे, तो सावता महाराजांना म्हणतो, सावता मला लपण्यासाठी जागा हवी, जागा. हे सामर्थ्य भक्तांनी भगवंतावर केलेल्या प्रेमाचं हे सामर्थ्य, भक्तीचं हे सामर्थ्य. सावता महाराज सहज म्हटले, देवा, माझ्या मळ्यामध्ये असणारी जी समोर विहीर आहे, तुडुंब पाण्याने भरलेली, 50-60 हात म्हणजे 80-90 फूट खोल आहे, त्या विहिरीच्या तळाला जाऊन तुम्ही लपून बसा. भगवंताला सावता महाराज म्हणतात. त्यावेळेस भगवान म्हणतात, सावता, अरे या विहिरीमध्ये मी जरी लपून बसलो तर माझ्या पाठीमागे लागलेले जे 2 चोर आहेत, एकाचं नाव नामा आहे बर का, आणि दुसऱ्याचं नाव ज्ञाना आहे, हे 2 चोर मला सहज खालून झुंडून काढतील. कारण मी किती खोल खाली जाऊन जरी लपलो तर असं आहे, ज्ञान हे सूक्ष्मातलं सूक्ष्म निदर्शनास आणून दाखवित असतं. म्हणून ते ज्ञान म्हणजे ज्ञानोबा आहे, मला सहज विहिरीच्या तळाला येऊन धुंडतील, पकडतील. त्यावेळेस सावता महाराज म्हटले, देवा, मग असं